गावात सामूहिक रस्ता अडवून मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे तणाव। पाथर्डी तालुक्यातील कोपरे गावात सामूहिक रस्त्यावरून जाण्यास काही आडमुठ्या व्यक्तींनी मज्जाव करत ग्रामस्थांना मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची गंभीर घटना घडली असून परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे। प्राप्त माहितीनुसार तहसीलदार पाथर्डी यांनी दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस बंदोबस्तात कोपरे गावठाण ते आंधळे वस्ती पांदण रस्ता खुला करून दिला होता। तरीही आदेशानंतरही दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दिवंगत एकनाथ अहिलाजी आव्हाड यांच्या अंत्यविधीसाठी रस्ता व्यवस्थित करण्यासाठी जेसीबी जात असताना ताराबाई भास्कर आव्हाड, शोभा बाबासाहेब आव्हाड, भास्कर बानुदास आव्हाड, सोमनाथ बाबासाहेब आव्हाड व गणेश भास्कर आव्हाड यांनी जेसीबी अडवत घाणेरडी शिवीगाळ करत कोणीही आमचे वाकडे करू शकत नाही असे म्हणत रस्ता रोखला अशी तक्रार आहे। या दरम्यान भरत छबुराव आंधळे, नितीन अशोक आव्हाड व अर्जुन रखमाजी आंधळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत परत आला तर मुर्दा पाडू अशी धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत। तसेच लक्ष्मी माता मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या मळू मल्हारी बोरुडे व सुधाकर दादाबा बोरुडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे। सदर प्रकरणी ग्रामस्थांनी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। मी भाऊसाहेब मळू उडे राहणार पुरे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून मी हनुमान टाकळी अधिकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन असून आमचे मिसेस आपले ग्रामपंचायत कोपरे सरपंच आहेत। तर आम्ही इथून मागे भास्कर बानुदास आव्हाड यांना वारंवार आमच्या ग्रामपंचायत मार्फत नोटिसा देऊन आणि ग्रामसभेत ठराव घेऊन सुद्धा ही त्यांनी तिथले अतिक्रमण काढल्याने लक्ष्मी मातेचे बांधकाम सुरू करायचे होते त्यावेळेस तिने अडवणूक केलेली आहे। तसेच आम्ही आज सकाळी गावातील 2-3 म्हणजे आंधळे आणि आव्हाड यांना हाणमार केल्यानंतर आम्ही सगळीकडे पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर साहेबांसंग चर्चा केली। साहेबांसंग चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी आगरकर साहेबांना सांगितलं की ते काय असेल ते म्हणणे ते करून घ्या आणि पुढची कारवाई करून घ्या। पुढची कारवाई करून घ्या म्हणजे आम्ही त्यांना बोलून घेतो म्हणल्यानंतर ते आलेले ते आले नाही। आल्यानंतर त्यांना आम्ही नंतर उजूक 4च्या दरम्यान गेलो त्यांच्याकडे। 4च्या दरम्यान गेल्यानंतर ते म्हणले ते आल्यानंतर काय असेल ते पाहू। त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आलो तर आम्ही म्हणला आपल्याला काही नाही भेटणार नाही। मी स्वतः ऑनलाईन त्यांना आम्ही केसेस केलेले आहेत। तर आम्हाला इथून पुढं फक्त जी रस्त्याची जी दैनंदिन अवस्था झालेली आहे हे रस्ता आम्हाला योग्य करून द्यावा। तिथे आमची विनंती न झाल्यास आम्ही इथून पुढं सर्व शेतकरी आमरण उपोषणाला बसणार आहोत। राहणार कोपरे, मी कोपरे गावचा रहिवासी आहे। मी मातंग समाजाचा आहे आणि लक्ष्मी माता मंदिर आहे तिथं यांच्या याच्यामध्ये म्हणजे जवळ आहे त्यांच्या जवळचे त्यांनी संपूर्ण त्याचं अतिक्रमण केलेलं आहे। त्याच्या भोवती सगळं त्यांची वस्ती घाण कचरा कुचरा सगळं काही कांटे टाकलेले आणि आम्ही नवीन बांधकाम करायचं म्हणून असं ठरवलं होतं। गावकऱ्यांची वर्गणी करून नवीन बांधकाम करायचं म्हणून त्यांचं सहमत होतं त्यावेळेस। पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी लगेच सगळं बंद करून टाकलं आणि आज आम्हाला ते म्हणतात जातीवाचक शिवीगाळी करून आम्हाला सांगतात या मंदिराकडे जर तुम्ही आले तर तुमचे हातपाय तोडू आणि तुम्हाला आम्ही खडी फोडायला लावू अशा आम्हाला शिवीगाळ्या करून त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याची नोंद घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळावा। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।